नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे. महाराष्ट्र शासनाने 31 जुलै 2025 रोजी सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून एक शासन निर्णय जाहीर केलाय आणि हा शासन निर्णय दिव्यांग व्यक्तींच्या नोकर भरतीच्या संदर्भात, सरळ सेवा पद भरतीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा आहे. यामध्ये दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 आणि या 2016च्या अनुसरून शासन सरळ सेवा भरतीमध्ये दिव्यांग आरक्षण अंमलबजावणीची कार्यपद्धती ही प्रभावीपणे राबवण्यासंदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी 31 जुलै 2025 रोजी राज्य सरकारने घेतलेला आहे. आणि या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामध्ये अतिशय महत्त्वाची बाब त्यांनी स्पष्टपणे सांगितलेली आहे की दिव्यांग अधिनियम 2016 मधील तरतुदीनुसार विविध प्रमाणात दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना पद आणि सेवेमध्ये आरक्षणासंदर्भात दिव्यांग व्यक्तींसाठी शासन सेवेत प्रवेशासाठी दिव्यांगांच्या खाली नमूद करण्यात आलेल्या दिव्यांग प्रकारानुसार अ, ब, क ह्या ज्या श्रेणी आहेत, त्यामध्ये पुन्हा ड आणि ई ह्या सुद्धा ज्या श्रेणी आहेत, त्या श्रेणीसाठी इथे अ, ब, क साठी प्रत्येकी 1 आणि गट ड आणि ई यासाठी 1% इतक्या प्रमाणात एकूण 4% आरक्षण विरहित केलेले आहे. म्हणजे या ठिकाणी जो दिव्यांग अधिनियम आहे 2016च्या नुसार सर्व राज्यातील दिव्यांग बांधवांना या ठिकाणी सरळ सेवाच्या ज्या भरती केली जातात त्या सरळ सेवेमध्ये या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे. आणि त्याची कारवाई बघा, त्याची कारवाई या ठिकाणी शासन निर्णयानुसार प्रभावीपणे राबवण्यासंदर्भात बघा कार्यपद्धती या ठिकाणी निश्चित केलेली आहे. आणि या कार्यपद्धतीमध्ये त्यांनी एक अतिशय महत्त्वाची बाब स्पष्टपणे सांगितले की अंध, अल्पदृष्टी, कर्णबधिरता अथवा ऐकू येण्याची दुर्बलता, हस्तिव्यंगता, मेंदूचा पक्षघात, कुष्ठरोगमुक्त, शारीरिक वाढ खुंटणे, आम्लहलग्रस्त किंवा स्नायू विकृत किंवा नैसर्गिक अंगदोष किंवा मज्जासंस्थेचा त्रास नसलेली मणक्याची विकृती किंवा मणक्याची दुखापत असलेले जे दिव्यांग आहेत, त्याचबरोबर स्वमगनता किंवा मंद बुद्धी, आकलन क्षमतेची कमतरता किंवा विशिष्ट शिक्षण अक्षमता किंवा मानसिक आजार या सर्व जे दिव्यांग प्रकारामध्ये ॲड होणारे किंवा दिव्यांग प्रकारामध्ये मोडणारे सर्वांसाठी वरील अ ते ड म्हणजे अ, ब, क, ड हे जे काही गट आहेत या सर्व गटांमध्ये अंतर्गत नमूद दिव्यांग प्रकारांपैकी एकापेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या बहुविकलांग प्रकारासाठी सुनिश्चित करण्याला पदासाठी पात्र असणार. यामध्ये कर्णबधिर, दृष्टीहीन लोकांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने हा अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून पारित करण्यात आलेला आहे. यापूर्वी सुद्धा हा शासन निर्णय या ठिकाणी प्रसिद्ध केला होता अगोदर अधिनियम, मात्र त्यामध्ये खूप महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी बदलण्यात आलेल्या आहेत. हा शासन निर्णय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्यावरती क्लिक करून तो व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. खूप महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत. ज्या दिव्यांगांना नोकरीमध्ये सहभाग घ्यायचा आहे, नोकरी करायची आहे, जॉब करायचा आहे, त्यांच्यासाठी ही व्हिडिओ आणि हा शासन निर्णय अतिशय महत्त्वाचा असणार आहे. आता या ठिकाणी 9वा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. दिव्यांग आरक्षणाची अंमलबजावणी प्रभावीपणे काटेकोरपणे करण्याची जबाबदारी संबंधित प्रशासकीय विभाग, आस्थापन, नियुक्ती प्राधिकरण यांची राहील. म्हणजे कोणत्याही शासकीय सेवेमध्ये जर दिव्यांग व्यक्ती जर अर्ज करत असेल तर त्याची जी कारवाई आहे, अंमलबजावणी आहे, ही अंमलबजावणी प्रभावीपणे आणि काटेकोरपणे केली पाहिजे. आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असणार आहे, आस्थापनाची असणार आहे, नियुक्ती अधिकारी जो असतो त्याची असणार आहे. त्यामध्ये संदर्भ क्रमांक 5 येथील 5/7/2025 रोजी परिपत्रकाचा सरळ सेवा भरती आरक्षण अनुषंगित याचा सर्वांनी सूचनाफलकावरती माहिती द्यावी आणि त्या माहितीच्या आधारे ही भरती करून घ्यावी असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे. आणि यामधील 10वा मुद्दा जो अतिशय महत्त्वाचा आहे, यामध्ये हा आदेश म्हणजे जो आदेश आता जो दिलेला आहे 31 जुलै 2025चा जो आदेश राज्य सरकारने आज रोजी दिव्यांग बांधवांसाठी घोषित केला आहे, त्यामधील हा आदेश राज्य शासकीय, निमशासकीय सेवा, शासनाचे उपक्रम, सर्व शासकीय मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, शासन अनुदानित संस्था,
ज्यांना आदेश देण्याचा अधिकार शासनाचा आहे त्या सर्व संस्था यामध्ये हा शासन निर्णय लागू केला जाणार आहे. बघा, म्हणजे अतिशय महत्त्वाचा हा 10वा मुद्दा जर तुम्ही अभ्यासला तर तुम्हाला या ठिकाणी या शासन निर्णयाचा गाभा समजणार आहे. म्हणजे आतापर्यंत काही ठराविक ठिकाणी दिव्यांग बांधवांना लाभ दिला जात होता, नोकर भरती करून घेतली जात होती, परंतु या ठिकाणी त्यांनी मुद्दा स्पष्टपणे क्लिअर केलाय. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असल्याने मला तो पुन्हा या ठिकाणी बोलावासा वाटतोय. तो म्हणजे हा जो आदेश आहे हा राज्य शासकीय म्हणजे गव्हर्नमेंट, निमशासकीय जे उपक्रम राबवले जातात, सर्व शासकीय मंडळे म्हणजे ओबीसी मंडळ असेल किंवा आदिवासी मंडळ असेल, जे जे काही असतील ते सर्व मंडळे, महामंडळे, प्राधिकरण म्हणजे एखादी संस्था असेल, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सर्व या महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, शासन अनुदानित संस्था म्हणजे ज्याला शासनाकडून काहीतरी अनुदान मिळतं, पैसे मिळतात, त्या संस्था आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या संस्थांना गव्हर्नमेंटकडून मान्यता मिळते चालू करण्यासाठी, धर्मदाय संस्था असतील किंवा इन्स्टिट्यूट असतील, जे काय असतील ते, तर सर्व ठिकाणी हा शासन निर्णय या ठिकाणी लागू केला जाणार आहे. असा अतिशय महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाचा शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींसाठी 31 जुलै 2025 रोजी या ठिकाणी जाहीर करून त्याची कार्यपद्धती, अंमलबजावणी व्यवस्थित आणि काटेकोरपणे व्हावी असं या ठिकाणी संबंधित प्रशासनाला, संबंधित विभागांना, संबंधित नियुक्ती अधिकाऱ्यांना या ठिकाणी आदेश दिलेला आहे. हा शासन निर्णय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्यावरती क्लिक करून तो व्यवस्थित डाउनलोड करायचा आहे, व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि नोकरीसाठी असलेला हक्क सर्वांनी बजावायचा आहे. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.